तू हिरे माझा मित्र या मालिकेच्या 25 मार्चच्या भागामध्ये फायनली घरातले सगळेजण मिळून प्लॅन करत आहेत राकेशला पकडण्याचा. आणि त्यासाठी अर्णव सगळ्यांना एकत्र बोलून आपला प्लॅन समजावून सांगतोय. पण तोपर्यंत इकडे आता मध्येच वल्लरी सांगायला लागते, मला ना कळतच नाहीये, तुमच्या या संशयी स्वभावामुळे अंजली तुमच्यावरती चिडून हे घर सोडून निघून गेली होती. ही गोष्ट तुम्ही विसरलात का? आता पुन्हा पुन्हा तुम्ही जर का जावई बापूंवरती अशीच जर का शंका घेत राहिलात ना, तर मात्र परत अंजली नाराज होईल. यावरती अर्णव सांगतोय, हो पण मला संशय आहे की हा राकेश आपल्याला फसवतोय आणि त्याचसोबत अंजली ताईला पण फसवतोय आणि तिचे डोळे उघडायला पाहिजेत. यावरती आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, हो आणि म्हणूनच मी प्रॉपर्टीचे पेपरवरती सही करण्यासाठी नकार दिला होता आणि हेच सगळं आता सिद्ध करण्यासाठी अंजली ताईसमोर हे नाटक करायला लागतंय. यावरती आजी म्हणायला लागते, काय काय हे सगळं ऐकायला लागते, मला कळत नाहीये आणि देव करो आणि तुमच्या दोघांचा संशय हा खोटा ठरू दे. यावरती ईश्वरी म्हणते, आजी आम्हाला सुद्धा हे काही बरं नाही वाटत आहे की आता राकेशवरती संशय घ्यायला, पण खरं तर हे सगळं सत्य आहे. मामा म्हणतात, ठीक आहे, तुम्ही जर का प्लॅन केला आहेत ना, तर या प्लॅनमध्ये आम्ही तुमची साथ देणार, अजिबात चिंता करू नका. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही जो काही प्लॅन आता वर्कआउट करताय ना, त्या प्लॅनच्या बद्दल आता आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. असं म्हटल्यावरती मग आता आजी म्हणते, खरंच मला कळत नाहीये काय चाललंय, ते योग्य आहे अयोग्य आहे, पण ठीक आहे बघूया आपण. यावरती ईश्वरी म्हणायला लागते, आजी आमच्यावरती एकदा विश्वास ठेवा, अंजलीताईंचे डोळे उघडणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, हे आपल्याला करायलाच पाहिजे, नाहीतर आता तो इकडे फसवत चाललाय अंजलीताईंना आणि त्यानंतर आपण आता काहीच करत नाही आहोत. ही गोष्ट मात्र 48 तास पूर्ण व्हायच्या आधी त्यांच्यासमोर ही गोष्ट आलीच पाहिजे. इकडे तोपर्यंत अंजली आणि आता दोघं जण राजेश हे आईस्क्रीम खायला आलेले आहेत आणि अंजली सांगते, 48 तासामध्ये आता मला बघायचंच आहे की यांना काही सापडते की नाही, आणि एकदा का 48 तास झाले ना की मग मी बघते काय करायचं ते. हे चिंटू आणि ईश्वरी हे दोघं जण तुम्हाला वाईट ठरवण्यासाठी काय इतके टपलेत ना, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता राजेश म्हणतो, जाऊ दे ना, तू स्वतःला कशाला त्रास करून घेतेस. आणि तितक्यात तिकडे दादा आलेला आहे. दादा येतो आणि आता इकडे राजेशची कॉलर पकडतो. राजेश दादाला पाहिल्यावरती खूपच घाबरलाय आणि त्यावरती मग आता इकडे दादा म्हणतो, काय रे एकटा एकटाच आईस्क्रीम खाणार की काय. यावरती अंजली म्हणते, या ना तुम्ही पण या ना, तुम्हाला कोणता फ्लेवर पाहिजे तो घ्या ना. त्या दिवशी सुद्धा आता तुम्ही असेच घरी आलात आणि घरी येऊन आता तुम्ही काही खाल्लं पण नाहीयेत. यावरती तो म्हणतो, नाही वहिनी, जरा मजा केली होती, मला जी गोष्ट हवी ना ती आता मी राजेशकडे मागितलेली आहे, तो देणारच आहे मला. काय राजेश. यावरती राजेश म्हणतो, हो हो चिंता करू नको. आणि मग दादा निघता निघता त्याला आता आठवण करून देतो, माझे उरलेले पैसे लवकरात लवकर दे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे थोडासा राजेश गडबडलाय. तो आता विचार करतोय, काय ह्याचं आता मागे माझ्या लागले मला कळतच नाहीये. आणि तो निघून गेल्यावरती मग आता इकडे अंजली आणि राजेश दोघं जण बोलत आहेत. तोपर्यंत मग आता अर्णव सगळ्यांना प्लॅन समजावून सांगतोय आणि त्यामध्ये मामा म्हणतात, पण आम्ही सगळ्यांनी तुझी मदत करायची म्हणजे आम्ही काय करायचं. त्यावरती अर्णव त्यांना प्लॅन समजावून सांगतो, कशा पद्धतीने घरामध्ये पैसे प्लॅन्ट करायचे आणि पैसे प्लॅन्ट करून तो आता राजेशच्या समोर आणायचे आणि राजेश ते पैसे चोरायला 100% येणार आणि त्याच वेळेला त्याचं खरं रूप आपल्यासमोर आलं पाहिजे. असं म्हणत अर्णवने आपला प्लॅन अगदी अचूकपणे सांगितलेला आहे. आणि त्यानंतर मामा म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुझ्या प्लॅनमध्ये सामील आहोत. खरं तर वल्लरीला सुद्धा या सगळ्याचा खूपच आनंद झालेला आहे, कारण आता काहीही झालं तरी हा राजेश आता पैशाच्या म्हणजे प्रॉपर्टीच्या गोष्टी करतोय ना, तिथपासून तो तिच्या डोक्यामध्ये गेलेला आहे आणि त्याच वेळेला ती पण तयार झाली. यावरती अर्णव म्हणतो, मामी तुम्हाला सगळ्यात मोठी काम करायला लागणार आहे. ज्या वेळेला हे सगळं होत असेल ना, तेव्हा अंजलीताईला बाहेर घेऊन जाणं हे आता तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम असणार आहे. यावरती ती म्हणते, हे काम मी करायचं. त्यावरती मामा म्हणतात, अगं नीट काम एवढं तरी तुला मिळालंय, ते तरी काम नीट कर म्हणजे झालं. म्हणजे कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा आपलं काम आता आपण नीट करायलाच पाहिजे. यावरती अर्णव म्हणतो, सगळ्यांनी साथ द्या, आपण अंजलीताईंसमोर खरं रूप त्याचं आणायलाच पाहिजे. असं म्हटल्यावर ते सगळेजण सज्ज झालेले आहेत अंजलीच्या समोर आता त्याचं खरं रूप आणण्यासाठी. बरं, हे सगळं चालू असताना मग आता ईश्वरी इकडे पाहती आहे. तोपर्यंत राजेश आता पैसे कसे गोळा करायचे
या आता चिंतेमध्ये आहे. आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे आलेले आहेत शिर्केंच्या हातामध्ये खूप सारी कॅश आहे आणि ते आता राजेशला धडकल्यावर ती पैसे आता चटकन खाली पडलेले आहेत. पैसे खाली पडल्यावरती मग मात्र इकडे आता राजेश ते पैसे उचलायला मदत करतो आणि राजेशला एका झटक्यात कळलेलं आहे की यांच्याकडे इतके पैसे आहेत आणि हाच खरा तर डाव असतो अर्णवचा. म्हणजे राजेशला आपल्याकडे पैसे आहेत आणि ते आपण कुठे ठेवलेत हे आता राजेशच्या समोर आणलं की तो ते पैसे चोरण्यासाठी 100% येणार आणि तिथेच त्याला रंगेहात पकडत घरच्यांच्या समोर सगळं सत्य आणायचं हा प्लॅनिंग असतो आणि तो प्लॅनिंग बरोबर वर्कआउट होत असतं. शिर्केंच्या इथे पैसे बघितल्यावरती मग आता लगेचच इकडे राजेश विचार करतो, अरे बा मी तर पैशांचा विचार करत होतो, कुठून पैसे आणू पण अचानकपणे हे घबाड माझ्या आता हातामध्ये लागलेले आहे. बरं झालं चला असं म्हणत तो विचार करतोय आणि त्यानंतर शिर्के पैसे गोळा करतायत आणि त्यानंतर ते गेलेले आहेत इकडे अर्णवकडे. तोचपर्यंत ईश्वरी लपून छपून हे सगळं पाहतीये की आता राजेश काय करतोय काय नाहीये आणि त्याच वेळेला राजेश आता लगेचच शिर्केंच्या मागावरती चाललेला आहे. ज्या वेळेला राजेश आता शिर्केंच्या मागावरती चाललाय आणि त्याच वेळेला आता तो ऐकतोय त्यावरती शिर्के म्हणतात की सर तुम्ही म्हटला होतात ना 25 लाख रुपये, तर मी हे 25 लाख रुपये आणलेले आहेत. यावरती अर्णव म्हणतो, हे बघा आजच्या दिवस हे पैसे इकडे राहतील, उद्याचा दिवस उजाडला ना की क्लायंटची ताबडतोब मीटिंग अरेंज करा, मग ही कॅश त्यांना हँडओव्हर करूया, काय जास्त दिवस घरामध्ये पैसे नको. यावरती शिर्के म्हणतात चिंता करू नका. राजेश हे सगळं ऐकतोय आणि राजेश हे सगळं चोरून ऐकतोय हे ईश्वरी सुद्धा पाहत आहे आणि चला सावज बरोबर जाळ्यामध्ये अडकलेलं आहे. आता कोणतेही टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाहीये असा ती विचार करते. इकडे तोपर्यंत राजेश हे सगळं ऐकतो, तोपर्यंत अर्णव आता ते सगळे पैसे एका काळ्या बॅग मध्ये काढतो. तितक्यात तिकडे ईश्वरी येते आणि वा सर काय मस्त प्लॅन आपला वर्कआउट झालाय. तुम्हाला माहितीये का तो राजेश इकडे बाहेर येऊन सगळं ऐकत होता. यावरती अर्णव म्हणतो, हो हाच तर माझा प्लॅन होता. मुळातच मी शिर्केंना सांगितलं होतं असं काहीतरी येतानाच पैसे करा की आता या सगळ्यामध्ये राजेशने ते पैसे पाहिले पाहिजेत आणि राजेशने ते पैसे पाहून तो इथपर्यंत आला पाहिजे. हा सगळा माझाच प्लॅन होता असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते, बढिया आहे. म्हणजे आता हे सगळं इतकं चांगलं झालंय ना की आपल्याला आता पटकन त्या राजेशचं खरं रूप घरच्यांच्या समोर आणता येईल. यावरती अर्णव म्हणतो, बाद झालं बरेच दिवस तो आता अंजलीताईला फसवतच चाललेला आहे. इकडे तोपर्यंत 25 लाख आपल्या कपाटात आहेत म्हणून ईश्वरी आणि त्यामुळे ती आता उठून आता पुन्हा दाराकडे बघते, उठून पुन्हा ती आता कपाटाकडे बघते आणि त्यावरती अर्णव उठलाय. काय चाललंय काय तुझं मिस इंदोर? यावरती ती म्हणते, काही नाही, घरामध्ये इतकी कॅश आहे ना आणि त्यामुळे मला आता भीती वाटते राजेश आता इकडे येईल काही करेल म्हणून. यावरती अर्णव म्हणतो, खबरदार पुन्हा हे असं काहीतरी बोलून आपला प्लॅन फ्लॉप करू नकोस. हे बघ हातातोंडाशी आलेला घास आता आपला हिसकावून जाईल, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा त्या राजेशला आपल्याला कोणत्याही प्रकारे हे करू द्यायचं नाहीये की आपण त्याच्या विरुद्ध इतकं मोठं कारस्थान करतोय. तू जर का अशीच घाबरत राहिलीस ना तर मात्र काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला म्हणजे हे करणं सोपं जाणार नाहीये असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, हे बघ लवकरात लवकर तू आता हे सगळं सोडून दे आणि त्यानंतर झोपी जा. असं म्हटल्यावरती ईश्वरी झोपी गेले पण तिला झोप काही येत नाही. दुसऱ्या दिवशी ईश्वरी उठले, देवासमोर दिवा लावलाय आणि सगळं जे काही आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे ते आता वर्कआउट होऊ दे असा विचार करते. तोपर्यंत लपत छपत राजेश आता अर्णवच्या खोलीत यायला निघालेला आहे. बरं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत ह्या दोघांचं मुद्दाम नाटक चालू आहे आणि त्यानंतर मग आता अर्णव सांगतोय, मिस इंदोर मला तुला खूप महत्वाचं काम द्यायचंय. यावरती ईश्वरी म्हणते, काम आणि मला आणि ते काय आता काम? उगाचच माझ्या डोक्यावरती भरपूर कामं आहेत घरातली आणि त्याच्यात आता तुम्ही मला ही कामं कशासाठी देताय? आणि यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतोय ती सांगायला लागते की काय काम काय तरी बोला. तोपर्यंत राजेश हे सगळं बाहेर ऐकतोय. तर आता लगेचच अर्णव सांगायला लागतो, हे बघ आपल्या कपाटामध्ये 25 लाख रुपये आहेत आणि आता त्या मला न म्हणजे ह्याचं काही कळत नाहीये. ह्या काळ्या बॅगमध्ये मी पैसे ठेवलेत
पण आता राजेश इकडे घरामध्ये फिरत असतो. त्यामुळे तुझा एक ड्युटी आहे की जोपर्यंत क्लायंटच्या हातामध्ये हे पैसे जात नाहीयेत ना तोपर्यंत तू आता त्या पैशांचं रक्षण करायचं. यावरती ईश्वरी सांगायला लागते, हे भगवान, तुम्हाला तर मी काय आता तिथे दिवसभर घरात बसून हे सगळं करत बसू की काय. यावरती अर्णव म्हणतो, केलंच तर काय झालं. आणि हे सगळं राजेश ऐकत आहे आणि आता तो विचार करतोय, तुम्ही दोघांनी आता इकडे मला समजण्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. मुळातच तुम्ही आता शिकाराला तुम्ही आता शिकाराला सावध समजण्याची चुकी केलीत. आता याच्या डोक्यात काय आहे, पैसे चोरण्याचं डोक्यात आहे की अजून काय डोक्यात आहे हे काही कळत नाहीये. पण या दोघांचं भांडण ऐकून तो आता खाली गेलाय आणि कशा पद्धतीने इथले आता पैसे काढता येतील असा तो विचार करतोय. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता दोघं जण दार उघडून पाहत आहेत तर राजेशने हे सगळं ऐकलंय आणि राजेश हे सगळं ऐकून आता तिकडून निघून गेलेला आहे. ज्या वेळेला राजेश हे सगळं ऐकून निघून गेलाय हे दोघं जण खुश झालेत आणि त्याच नंतर राजेश आता हेच वाक्य पुन्हा बोलतोय की तुम्ही शिकाऱ्यालाच सावध समजण्याची चुकी केलेली आहेत असं म्हणत आता इकडे राजेश निघून गेलाय. तोपर्यंत अर्णव ईश्वरी खूपच खुश आहेत. चला, काहीही झालं तरी सुद्धा या आता राजेशचा पर्दाफाश होणार म्हणजे होणारच. दोघं जण खूप खुश आहेत आणि घरच्यांच्या समोर आता सगळं सत्य एकदाच कधी येतंय आणि अंजलीचे डोळे कधी उघडतायत असं त्यांना झालेलं आहे. बरं, तोपर्यंत इकडे आपल्याला ईश्वरीच्या माहेरचा सीन दाखवला जातो. ईश्वरीच्या वडिलांना एक फोन आलेला आहे आणि मोहन नावाचा त्यांचा एक मित्र आहे आणि तो म्हणतो, काय रे संत्या, कसा आहेस. म्हणजे खरं तर तुझी तब्येत बिघडली तेव्हाच मी तिकडे येणार होतो, पण बघ ना मला यायलाच जमलं नाही आणि आज फोन केलाय तो पण कामानिमित्त. यावरती संतोष म्हणतो, नाही मोहनभाई, अहो बोला की, काय प्रॉब्लेम आहे सांगा की. अहो आपली मैत्री इतकी तकलादू आहे का. ज्या वेळेला मला गरज होती इंदोरसारख्या मोठ्या शहरामध्ये वावरायची त्यावेळेला तुम्हीच तर मदतीशी पाठीशी उभे राहिलात ना आणि त्याच्यामुळेच तर आता हा संतोष उभा राहू शकला. आणि त्यामुळे चिंता करू नका, तुमचं जे काही काम असेल ना ते काम तुम्ही मला सांगा, मी ते एका झटक्यात करेन. यावरती तो सांगतो, आपला शुभंकर अरे चांगला मोठा झालाय, शिक्षण पूर्ण झालंय, त्याला म्हटलं बिझनेसमध्ये उतर, पण नाही, पठ्ठ्याला जॉब करायचा आहे आणि त्याचमुळे आता इकडे जॉब करण्यासाठी आम्ही त्याला मुंबईला पाठवतोय. तर आता तुझ्याकडे राहायला तर चालेल ना, जरा अर्जन्सी होती ना म्हणून म्हटलं. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात ईश्वरीच्या वेळे, अरे मोहनबाई हे काय विचारायचं हे झालं, काहीच चिंता करू नका, पाठवा त्याला. इकडे तोपर्यंत राजेश आता पैसे चोरण्यासाठी आलेला आहे आणि राजेश पैसे चोरण्यासाठी आल्यावरती अर्णव त्याला रंगेहात पकडतोय आणि काय चाललंय काय तुझं. यावरती तो आता सांगायला लागतो की काही नाहीये, अरे मला ना खरं तर गाडीची चावी पाहिजे आहे. आणि त्याच वेळेला इकडे आता का कोणास ठाऊक पण राजेश रेकॉर्डिंग चालू करतोय. राजेशने रेकॉर्डिंग चालू केलेलं अर्णवला माहीत नाहीये आणि अर्णव म्हणतो, गाडीची चावी आणि ती कशासाठी. तू तर आता एक साधा वकील आहेस आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतोस हे आता मोठ्या माझाच सांगतोस, मग तुला कशासाठी गाडी पाहिजे. यावरती मग तो सांगायला लागतो, अरे काय सांगू, एक अचानक इमर्जन्सी आलेली आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आता अचानकपणे मला एका ठिकाणी जायचंय आणि त्यासाठी गाडी हवी होती. यावरती अर्णव आता मनातल्या मनात विचार करतो, तुला गाडी कशासाठी पाहिजे हे काय मला माहीत नाहीये का. तुला गाडी नाही मिळणार आहे सध्या, मला पाहिजे. तितक्यात ईश्वरी येते आणि ती सांगते, सर एक मिनिट. आणि ती आता बॅग काढते, बॅगेमधून आता इकडे सगळे म्हणजे कपाट खोलते, कपाटातून कपडे बाजूला काढते आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, सर एक काम करा ना, हे आता तुम्ही पैसेची बॅग जरा ठेवा. ती बॅग आता राजेश पाहतोय आणि या सगळ्यामध्ये अर्णव सांगायला लागतोय, तुला हे मिळणार नाहीये. म्हणजे तू काहीही बोललास ना तरी सुद्धा तुला आता मी हे चावी गाडीची देऊ शकत नाहीये, तू येऊ शकतोस असं म्हटल्यावरती तो म्हणतो ठीक आहे. त्यानंतर ह्या दोघांनी बरोबर जाळ्यामध्ये त्याला अडकवले. इकडे तोपर्यंत अंजली मात्र आता चिडलेली आहे आणि 2 तास बाकी आहेत. या 2 तासामध्ये जर का तू आता त्यांना सिद्ध केलंस त्यांच्याबद्दलचा गुन्हा तर ठीक आहे, नाहीतर असं म्हणत असताना आजी येते आणि काय चाललंय तुमचं, कशासाठी हे सगळं वाढवत आहात, मला खरंच काही कळत नाहीये, तुमचा प्रकार काय चाललाय असं म्हणायला लागते. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता राकेश आलाय आणि त्यावरती आजी म्हणते, हा प्रकार वाढवू नका. त्यावरती मामा म्हणते, कोण वाढवते हे सगळं. वाढवते अंजली. अंजली म्हणते, हो मी वाढवणारच आणि जर का 2 तासामध्ये तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत ना की
आता तुम्ही यांच्याबद्दल पुरावे देऊ शकला नाहीत ना, तर मात्र तुम्हाला हे पाणी आणि हे ताट त्यांचे पाय धुवायचे आणि ते पाणी प्यायचं, असं आता ते म्हणायला लागते. त्यावरती मामा म्हणतात, काय चाललंय काय तुझं? यावरती अंजली म्हणते, हो, माझ्या नवऱ्याचा मान सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. असं म्हणत ही मूर्ख अंजली आता इकडे तिच्या नवऱ्याची बाजू घेत सगळ्यांच्या घरच्यांच्या विरोधात जात आहे. त्यानंतर मग आता इकडे हे सगळं चालू असताना लगेचच तिला सांगायला लागतोय तो म्हणजे राजेश, की काय चाललंय, जाऊ दे, तू नको इतका विचार करत बसू. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना ती सांगते, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये का आहात? त्यावरती राजेश म्हणतो, नाही, इतकं काही टेन्शन वगैरे नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता हे सगळं चालू असताना इकडे आता पुन्हा एकदा राजेशला कॉल आलाय दादाचा कॉल आल्यावरती तो पुन्हा एकदा अस्वस्थ झाला, म्हणतोय, फक्त 1 तास मुदत आहे तुझ्याकडे, 1 तासाभरामध्ये लवकरात लवकर तू आता मला पैसे आणून दे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. यावरती मग आता अर्णव म्हणतोय, चिंता करू नका, मी लवकरात लवकर तुम्हाला हे आणून देतो. असं म्हणत अर्णव आता इकडे विचार करायला लागलेला आहे. बरं, हेच इकडे आता राजेश विचार करायला लागलेला आहे. त्यानंतर मग आता राजेश विचार करतो की चला, काहीही झालं तरी सुद्धा पैसे चोरायचे. त्याच वेळेला आता मामी सांगायला लागतात, अंजली चल देवळामध्ये. पण अंजली सांगायला लागते की मी देवळामध्ये अजिबात येणार नाहीये, कारण आता मला खरं तर या सगळ्यामध्ये ईश्वरीचा हरलेला चेहरा पाहायचा आहे. यावरती तो म्हणतो, जाऊ दे ना, तिचा हरलेला चेहरा पाहण्यासाठी तू स्वतःला कशाला त्रास करून घेतेस, तू जा. तोपर्यंत मग आता पुढचा प्लॅन सुरू झालाय. इकडे अर्णव ईश्वरीला सांगतोय की काहीही झालं तरी त्याला तू घरामध्ये एकटीच आहेस हे समजायला पाहिजे आणि त्यानंतर तो चोरी करायला येईल. अर्णव आता बाहेर जायची ऍक्टिंग करतो. बाकी सगळ्यांनी आपापली पोझिशन घेतलेली आहे आणि त्यानंतर पैसे चोरायला येणारा आता मात्र राजेश हा कसा रंगेहात पकडले जाणार येणाऱ्या भागातच कळणार.